इथं दिसतं तसंच असतं. आता काय करणार? नमस्कार, मी सेजल पुरवार लोकशाही न्यूजच्या या स्पेशल सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर आज तुम्ही प्रश्नात पडलेले असाल. रोज तुम्ही बघतात एकतर लोकशाहीची न्यूज रूम किंवा लोकशाहीचा स्टुडिओ, परंतु आज तुम्हाला मागे पुढे काहीतरी वेगळं दिसत असणार आणि नक्कीच तुम्हाला हा प्रश्न आता पडलेला असणार की नेमकं मी कुठे आली आहे. तर तुमची जी उत्कंठा आहे ती आता कमी होणार आहे, तुमची उत्सुकता सुद्धा कमी होणार आहे, कारण की आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत तो तुमच्यासाठी खूप जास्त उत्साहाचा विषय होता. आता तुम्ही एकदा विचार करा, असं कोणतं ठिकाण असेल? तर हो, असं ठिकाण आहे बिग बॉस सीझन 3 मराठीचं हे घर. हो, आज आम्ही बिग बॉस सीझन 3 मराठीच्या या घरामध्ये आलेलो आहोत आणि या घराचा काना कोपरा, प्रत्येक गोष्ट आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर मग. बिग बॉसच्या घरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बिग बॉस मराठीचं घर म्हणजे कोणाची गट्टी होणार, कोणी वैरी होणार हे तर नित्याचंच. परंतु त्या सगळ्या गोष्टी पाहण्यापूर्वी हे पाहूया बिग बॉस सीझन 3चं हे आलिशान घर. खरं तर सगळ्यांनाच उत्सुकता होती की या घराचा लूक कसा असणार, आणि जेव्हा आता आपण हे घर बघतोय तेव्हा यातला प्रत्येक कोपरा आपलं लक्ष वेधून घेतोय. या घरात संपूर्णतः महाराष्ट्रीयन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. इथली लाईट, इथली रंगसंगती, इथले कुशन्स पासून प्रत्येक गोष्टीला महाराष्ट्रीयन टच देण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. जर आपण बिग बॉसच्या घरात पाहिलं तर प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर पद्धतीनं सजवलेली अशी आपल्याला बघायला मिळते. यासोबतच मुळात सर्वात महत्त्वाचं असतं जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे नेचर, प्रत्येकाचा वेगळा स्वभाव, वेगवेगळी लोक एकत्र येऊन राहतात, तेव्हा सर्वात महत्त्वाचं काय आहे? मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ. त्याचा सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं भान ठेवलं गेलेलं आहे. त्यासाठी मेंटली आणि फिजिकली फिट राहण्यासाठी या ठिकाणी आहे जिम एरिया. नक्कीच जिम एरिया बघणं तर फार महत्वाचं आहे ना. तर आपण आता जिम एरिया बघूया. जिम एरियामध्ये जर आपण बघितलं तर कशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकतात, डंबल्स असतील, फार जड आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे डंबल्स असतील किंवा ट्रेडमिल असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रॉपर ठेवण्यात आलेल्या आहे. सकाळी उठून जर इथे एक्सरसाइज करायची असेल तर त्यासाठी ही खूप जास्त छान जागा आहे, कारण की जर तुम्ही आजूबाजूचा जरी व्ह्यू बघितला तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी ग्रीनरी आहे आणि या ग्रीनरीमध्ये सकाळची मस्त कॉफी आणि त्यानंतर इथे एक्सरसाइज, फिर तो बात बन गई ना. बिग बॉसचं घर म्हटलं तर सदस्यांसाठी भांडणं करणं असो किंवा एकमेकांची गट्टी जमणं असो, त्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा असते ती बिग बॉसचा गार्डन एरिया. आणि यंदाच्या बिग बॉस घरातला गार्डन एरिया बघितला तर तो खूपच सुंदर डिझाईन करण्यात आलाय. हिरवगार लॉन, स्विमिंग पूल, जिम, जागोजागी चेअर्स असो किंवा कलरफुल कुशन्स, जेणेकरून इथल्या सदस्यांना अगदी स्वतःच्या घरासारखा फील येईल. याशिवाय पॉझिटिव्हिटी सुद्धा वाढेल. तर आपण बिग बॉसचं संपूर्ण घर बघतोय, परंतु बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर कोणाकडून काही चूक झाली, कोणत्या टास्कमध्ये काही कमी राहिली तर त्यानंतर शिक्षा मिळते. ती याच ठिकाणी ना, हो, याच जेलमध्ये. तर याच जेलमध्ये आपण जाऊन बघूया की या जेलमध्ये शिक्षा कशा पद्धतीने दिली जात असेल. जर आपण बिग बॉसचं पूर्ण घर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी कलरफुल सगळं काही आहे, प्रत्येक सोयी सुविधा दिलेली आहे. परंतु जर हे जेल बघितलं तर नक्कीच इथे कोणाला राहायला मात्र आवडणार नाहीये, कारण इथे बघितलं तर हा बघा एक छोटासा बल्ब दिलेला आहे. या छोट्याशा बल्बच्या लाईटमध्ये रात्रभर राहायचंय. त्यानंतरून जर आपण तिकडे बघितलं तर सगळीकडे अगदी छान असे कुशन्स, कॉम्फी बेड्स, असं सगळं काही आहे. आणि इथे बघितला तर हा साधा सुधा बेड या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर जर बघितलं तर आपण जेलमध्ये सुद्धा हे इंटेरियर केलं असल्याचं आपण बघू शकतो. हे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी हे व्हील्स बनवलेले आहे. तर या छोट्याशा जेलमध्ये सुद्धा लहान मोठ्या ज्या सोयी सुविधा आहेत, ज्या नित्याच्या आहे, गरजेच्या आहे, त्यांचं भान मात्र ठेवलं गेलेलं आहे. माझ्या मागे तुम्हाला खूप सारी ग्रीनरी दिसत असेल, यावरून तुम्हाला एखाद्या गार्डनचा फील येत असेल, पण मी तुम्हाला सांगते की हे कोणतं गार्डन नाहीये, हे बिग बॉसच्या घराचं द ग्रँड किचन आहे. तुम्ही सुद्धा प्रश्नात पडले ना, एवढं ग्रीन ग्रीन, एवढं छान किचन असण्यामागे नेमकं काय कारण असेल? चला तर जाणून घेऊया. तर आपण बिग बॉसच्या घराचं किचन बघतोय आणि आता
या किचनमध्ये नेमकं काय शिजतं हे तर आपल्याला 19 सप्टेंबर नंतरच कळणार आहे, परंतु आता आपण या किचनला कशा पद्धतीचं रूप देण्यात आलेलं आहे ते बघूया. तर आपण जर हे किचन बघितलं तर सुरुवात आपण फ्रीजपासून करतोय. हे फ्रीज आहे, तुम्हाला वाटणार नाही ना, तर ह्या फ्रीजला सुद्धा अतिशय सुंदर असं हे कव्हर करण्यात आलेलं आहे. ग्रीन कलरने पूर्ण हे कव्हर करण्यात आलेलं आहे, पूर्ण रिअल फील. यासोबतच जर आपण बघितलं तर किचनमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे बिग बॉसचं घर आहे. गॉसिप्स तर होणार ना, तर तेच गॉसिप्स करण्यासाठी या ठिकाणी हे असे मस्त चेअर्स ठेवलेले आहे, ज्या ठिकाणी आता कंटेस्टंट्स तर असणार आहे. कोण शत्रू आहेत, कोण वैरी आहेत, कोण मित्र आहेत, सगळे येणार, इथे बसणार आणि गॉसिप्स करणार. यानंतरच सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, हे म्हणजे बिग बॉसचा हा किचन वटा. यात सगळ्यात छान काय वाटतंय मला, तर हे फार आवडलं. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर हे जर आपण बघितलं तर हा चॉपिंग बोर्ड आहे. हा चॉपिंग बोर्ड सुद्धा अगदी लाकडाचा जो तुकडा असतो त्याच्याच पद्धतीचा आपल्याला बघायला मिळतो आणि अतिशय सुंदर असं स्वरूप याला दिलं गेलेलं आहे. आपण जर बिग बॉसचं संपूर्ण घर बघितलं तर संपूर्ण घराला अगदी मराठी लुक जो आहे तो देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याच पद्धतीचा प्रयत्न ह्या किचनमध्ये सुद्धा केला गेलेला आहे. कारण की जर आपण बघितलं, हे बघा, हे आपण म्हणतो हे सुद्धा अगदी लाकडाचं आहे. जर ही भांडी बघितली तर ही भांडी सुद्धा मातीची या ठिकाणी ठेवली गेली आहे. खरं तर बिग बॉसच्या घराचा लूक आत्ताच आपण रिव्हील करतोय, त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी काही नाही आहे, परंतु इथली जी भांडी आहे, इथलं जे सगळं आहे, आता जर आपण हे बघितलं, सगळे मसाले ठेवण्यासाठीची जागा आहे ती सुद्धा खूप छान पद्धतीचा हा डबा जो आहे तो बनवला गेलेला आहे. संपूर्ण लाकडाचा हा डबा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण हे बिग बॉसचं किचन बघतोय आणि आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी तर बघितल्या, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर बघितलं तर सगळीकडे ही ग्रीनरी जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर हे ग्रीनरी मागचं नेमकं कारण काय असेल? कारण की तुम्ही बघितलंय बिग बॉसच्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक ठिकाणी गॉसिप्स असतील, भांडणं असतील, ह्या सर्व गोष्टी सुरू असतात. पण ते म्हणतात ना की दिल का रस्ता पेट से होके जाता है. मग आता जर किचनमध्ये आलो आहोत तर किचनमध्ये काही ना काही चांगलं पण तर शिजणार. त्यासाठी पॉझिटिव्ह वाईब्स येणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच या किचनची मांडणी या पद्धतीची करण्यात आलेली आहे, जेणेकरून या ठिकाणी जो पण येईल तो मेंटली सुद्धा फ्रेश राहील आणि त्याला सुद्धा पॉझिटिव्ह वाईब्स येतील. तर तुम्हाला जसं की माहिती आहे, आज लोकशाहीची टीम जी आहे ती बिग बॉसच्या घरात आलेली आहे आणि बिग बॉसच्या घराचा जो मेन पार्ट समजला जातो तो म्हणजे हा बिग बॉसचा हॉल. आणि या ठिकाणी काय काय आहे हे बघण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असणार आहे. तर हीच उत्सुकता आता तुमची संपणार आहे, कारण की या ठिकाणी काय काय आहे हे सगळं काही मी आता तुमच्या समोर रिव्हील करणार आहे. तुम्ही इथले कुशन्स बघत असाल, इथले जे कुशन्स आहे हे सुद्धा इतके कम्फी आहे, इतके सॉफ्ट आहे, काय या ठिकाणी बसून कोणाचं उठायचं मनच करणार नाही. यासोबतच जर आपण बघितलं तर या ठिकाणी हा टेबल बघा, जसं काय एखादं कापड यावरती टाकलेलं आहे अशा पद्धतीचं रूप याला देण्यात आलेलं आहे, परंतु हे मुळात तसं नाही आहे. हा एक टेबल आहे, तुम्ही बघू शकता, हे कापड नाही आहे. यानंतर जर तुम्ही आता इथे बघितलं तर या ठिकाणी या पद्धतीचे शोपीस ठेवलेले आहेत, जे की अगदी जुन्या काळातल्या ज्या वस्तू असतात, जुन्या काळातले जे भांडे असतात त्याचं स्वरूप यांना आहे. आणि अगदी जर आपण संपूर्ण घरच बघितलं तर जी महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, त्याचा जो वारसा आहे तो जोपासण्याचा प्रयत्न सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी त्याच पद्धतीने अगदी करण्यात आलेल्या आहे. आता जर आपण बघितलं, तुम्ही म्हणत असाल की महाराष्ट्रीयन वारसा या कलर्स वगैरे मधून कसं काय मी तुम्हाला सांगते, तर जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ही बघा, ही नथ आहे, हे बाजूबंद आहे, हे खूप छान पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे. म्हणजे जर हे इंटेरियर जर बघितलं तर उमंग सर करून आहेत, तर त्यांनी ह्या संपूर्ण बिग बॉसच्या घराचं इंटेरियर जे आहे ते केलेलं आहे आणि त्यानंतरच त्याला इतकं सुंदर असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपल्या विचारांच्या सुद्धा पलीकडे या घराला स्वरूप दिलं गेलेलं आहे. आता जर तुम्ही वरती बघितले, झुमर जर इथले बघितले तर हे झुमर अगदी झुमके जे असतात, मुलींचे कानातले जे असतात, त्याचं रूप या झुमक्यांना आहे आणि त्यामध्ये सुद्धा इतकी छान अशी क्रिएटिव्हिटी जी आहे ती करण्यात आलेली आहे. यानंतर जर मुख्य एरिया कोणता बिग बॉसच्या घरातला असेल तर तो एरिया हा, कारण इथेच बसून, इथेच सगळ्यांना रात्री 8 वाजता बसून बिग बॉस जे आहेत, रोज नाही म्हणता येणार, विकेंडला बिग बॉस भेटत असतात आणि हीच ती जागा आहे जिथे येण्यासाठी प्रत्येकाला, सगळ्यांना एकत्र येण्यासाठी थोडीफार का होईना भीती वाटत असते आणि उत्सुकता देखील असते. तर ही सुद्धा जागा जर आपण बघितली तर अत्यंत कलरफुल असं सगळं कॉम्बिनेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर का, जसं की आत्ताच आपण बघितलं
कोविड काळ चालू होता. कोविडच्या काळामध्ये अनेकांचे रंग जे आहे ते गेलेले होते. कोणाच्या घरी खूप साऱ्या लोकांची डेथ झालेली होती. कोणाचं कोणी हिरावलं गेलं होतं, तर कोणाचं कायमचं लांब झालेलं होतं. आणि त्यानंतरून आता लोकांना काहीतरी उत्साहाचं बघायला मिळायला पाहिजे, यासाठी बिग बॉसने ही जी थीम आहे, या घराची जी रंगसंगतीची इतकी छान थीम जी आहे ती प्रेक्षकांसमोर आता आणलेली आहे. आणि संपूर्ण घरामध्ये आपण जर सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर बिग बॉसचा डोळा हा प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक कंटेस्टंटवर, प्रत्येक पाहुण्यावर असतो आणि त्याचीच प्रचिती आपल्याला या ठिकाणी सुद्धा येते. अक्षरशः या मॅटवरती सुद्धा बिग बॉसचा जो डोळा आहे तो या ठिकाणी प्रिंट करण्यात आलेला आहे. बिग बॉसचा डोळा या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. आपण बिग बॉसचं संपूर्ण घर तर पाहिलंय, परंतु यामध्ये जे महत्त्वाचे कारागीर आहेत, ज्यांनी या घरासाठी मेहनत केलेली आहे, त्यांना ही संकल्पना कशी सुचली, बिग बॉसची सुरुवात कशी झाली, हे पर्व वेगळं कसं असणार आहे, हे सगळं जाणून घेणं नक्कीच गरजेचं आहे ना. आणि त्यासाठीच आता आपल्यासोबत आहेत विराजजी आणि अनिकेतजी. अनिकेतजी जे की बिझनेस हेड आहेत आणि विराजजी जे की प्रोग्रामिंग हेड आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, नेमकं आता कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये खरं तर असं म्हटलं तर खूप साऱ्या सोयीसुविधा मिळत नव्हत्या. त्यानंतर सुद्धा इतका सुंदर असा सेट उभारणं हे कसं टास्क होतं? हे खूप टीडियस टास्क होतं आणि थँक्स टू द एंटायर टीम. अख्ख्या टीमनी एकत्र राहून खूप कष्टाने, खूप मेहनतीने आणि एक जे टीमवर्क असं म्हणतात की या टीमवर्कमुळे हे सगळं साध्य झालं आहे. जी काही सरकारी रिस्ट्रिक्शन्स होती ती आपल्या चांगल्याकरताच होती आणि त्या सगळ्या सरकारी रिस्ट्रिक्शन्सना च्या आतमध्ये राहून ते सगळंच्या सगळं फॉलो करून जवळजवळ 3 महिने साधारण लागले हे सगळं उभारायला. पण ज्या टीमनी केलं हे सगळं श्रेय त्या टीमला जातं आणि काळ कठीण होता. इथं नाही फक्त एवढंच नाही की कोविड काळ आहे, इतरही खूप सारी त्याच्यामध्ये अडथळे आले, खूप हर्डल झाली, खूप गोष्टी पुढे मागे झाल्या. पण त्या सर्वांवर मात करून आज बिग बॉस प्रेक्षकांसमोर यायला तयार झाला आहे आणि बिग बॉस मराठी हे नेहमीच त्याच्या वेगळेपणासाठी, त्याच्या नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखलं जातं. तर आता कार्यक्रम येतो आहे आणि ऑल सेट टू फायर. नक्कीच. जर विराजजी आपण जर बघितलं तर हे संपूर्ण घर जे आहे ते खूप कलरफुल बनवलेलं आहे. तर ही थीम सुचवण्यामागे नेमकी संकल्पना काय होती आणि हे घर इतकं कलरफुल करण्यामागे नेमका काय विचार होता? तुम्ही जर बघितलं तर गेली 2-1 वर्ष आपण ह्या ज्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आहोत, त्याच्यात सतत अनेक डिप्रेसिंग गोष्टी आहेत. लोक खूप डिप्रेस्ड आहेत. मग त्या डिप्रेस्ड वातावरणामध्ये तुम्हाला खूप व्हायब्रंट, खूप ब्राईट कलर्स जर बघायला मिळेल तर कुठेतरी मन उल्हसित होतं, प्रसन्नता येते. तर त्या प्रसन्न वातावरणामध्ये लोकांनी यावं. म्हणजे बिग बॉस आहे म्हणून ते दरवेळेला डिप्रेसिंगच असलं पाहिजे का? त्याची काही गरज नाही आहे. आज आपण इथे लोक 15 कंटेस्टंट येणार, 100 दिवस स्वतःला इथे लॉकडाऊन स्वतःहून त्या लॉकडाऊनमध्ये येणार आहेत. तर तिकडे ते राहताना आधीच ते 2 वर्ष अत्यंत एका डिप्रेसिंग स्टेट ऑफ माइंडमध्ये त्यांनी 2 वर्ष हलाखीची या सगळ्या निर्बंधांमुळे म्हणा किंवा अनेक उतार चढावांमुळे गेलेली असताना जरी हे इकडे 100 दिवस बिग बॉससाठी मराठीमध्ये येत आहेत, तर ते कुठेही त्यांना डिप्रेसिंग वाटू नये. ॲटलिस्ट वातावरण आजूबाजूचं ज्याला ॲम्बियन्स म्हणतो तो माहोल ॲटलिस्ट आपण पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे. त्या गेममध्ये तितक्याच सचोटीने त्यांना भाग घ्यायचा आहे. त्याच्यासाठी त्यांना मेंटली कुठेही ते डिप्रेस्ड किंवा मेंटली लो नसले पाहिजेत. ते खूप पॉझिटिव्ह माइंडसेटनी येऊन त्यांनी हा कार्यक्रम केला पाहिजे, सो दॅट त्यांनाही त्यातनं उभारी मिळेल आणि त्या कार्यक्रमाची रंगत ते वाढवू शकते. नक्कीच. म्हणजे कार्यक्रमाची रंगत वाढावी आणि त्यांचं जे डिप्रेशन आहे ते कमी व्हावं, हा सगळा विचार करून इथली जी थीम आहे ती ठरवण्यात आलेली आहे. खरं तर अनिकेत जी आपण जर बघितलं तर मागचे जे 2 सीझन होते त्यांना खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यानंतर आता हे 3रं सीझन जे आहे ते येण्यासाठी तयार झालेलं आहे. तर हे 3रं सीझन जे आहे ते मागच्या 2 सीझनपेक्षा वेगळं कसं असणार आहे? मी वेगळेपणाच्या व्याख्येत त्याला बसवणार नाही, कारण बिग बॉस हा कार्यक्रम त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. पण त्याच्यात असे बरेच एलिमेंट आहेत, जसं तुम्ही पाहिलं की बाबा मराठीनेस किंवा बिग बॉस मराठी आणि बिग बॉस इतर भाषातलं ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर त्याच्यात असलेले मराठी न्युआन्सेस, मराठी कल्चर, मराठी फेस्टिवल, मराठी चालीरीती, ह्या सगळ्या गोष्टी याचा भाग असणार आहेत. काही टास्क ही त्या अनुषंगाने असणार आहेत. काही पॅटर्न्स किंवा काही काय म्हणतात, काही गोष्टी ह्या त्या मराठीपणाच्या व्याख्येत बसवून किंवा त्याची जी गंमत आहे ते उलगडून सांगणाऱ्या असणार आहेत.
तर अशा विविध गोष्टी ह्या सीझनमध्ये वेगळेपणाच्या आहेत. मी खूप जास्त रिव्हील करत नाही, कारण काय, जर आता सगळं रिव्हील केलं तर प्रेक्षकांसाठी काय उरलं. तर येत्या रविवारी 19 तारखेला संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम सुरू होतो आहे. कोण असेल, काय असेल, किती असेल, केव्हा असेल, कोण नसेल, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला 19 तारखेला नक्की मिळतील आणि 19 तारखेपासून नक्की मिळतील. आणि वेगळ्या वेगळ्या गमती जमती आहेत, वेगळं नवीन गोष्टी आहेत, नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. रिव्हील करत नाही, फक्त एवढं सांगतो की हा सीझन तुम्हाला मजा आणणार, तुम्हाला गंमत आणणार आणि तुम्ही अवश्य पाहत राहा. नक्कीच. आता मागच्या 2 सीझनमध्ये जितकी मजा आलेली आहे ती ह्या सीझनमध्ये देखील येणार हे तर नक्कीच आहे. तर मी तुम्हाला एक विचारू इच्छिते की मागे जे तुमच्या वॉल आहे तर या वॉलवरती खूप सारी नाटकांची नावं लिहिलेली आहे. तर याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आणि यामधून प्रेक्षकांना नेमका काय संदेश द्यायचा आहे? ती वॉलवरची जी मराठी नाटकांची नावं टाकली त्याच्या मागे थॉट असा आहे की कदाचित प्रेक्षक 15 कॉन्टेस्टंटपैकी कोण ह्यासारखा वागतोय का हा शोध घेत बसतील. पण त्याच्याहीपेक्षा खूप महत्त्वाचा थॉट असा आहे की सध्या गेली 2 वर्ष पॅन्डेमिकच्या अख्ख्या काळामध्ये नाट्यगृह बंद आहेत आणि मराठी प्रेक्षकांचं आणि मराठी नाटकांचं जे नातं आहे ते खूप घनिष्ठ घट्ट असं नातं आहे त्यांचं. त्यांना नाट्यगृहात जाऊन खरं नाटकं बघायची आहेत, पण ती संधी अजून त्यांना मिळत नाही आहे. तर कुठेतरी त्यांना एक तो रिकॉल ॲटलिस्ट यावा, ही नाटकं होती, ही आहेत, किंवा तो एक ओलावा जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. नक्कीच तो खूप चांगला थॉट देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. आता मी एक गोष्ट विचारते की बरेच लोक कधी कधी बाहेर ऐकताना असं ऐकायला येतं की बाकीचे जसे रियालिटी शोज आहे किंवा बाकीचे शोज आहेत त्याचप्रमाणे बिग बॉस सुद्धा स्क्रिप्टेड आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात प्रश्नात 2 भाग आहेत, बाकीचे आणि बिग बॉस. माझ्या मते काहीच स्क्रिप्टेड नसतं. त्याचं कारण जे काही असतं ते प्रेक्षकांसाठी एंटरटेनमेंट असते आणि प्रत्येक वाहिनी, कलर्स मराठी वाहिनीसुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते. जे काही काम, जे काही कार्यक्रम करतो ते कार्यक्रम अत्यंत सचोटीने, अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न हा कलर्स मराठी वाहिनीचा आणि सर्वच वाहिनींचा असतो. त्याच्यामुळे बिग बॉसमध्ये हे चालतं, अरे त्यांनी तर फिक्सिंग केलेलं असतं, त्यांनी तर रिगिंग केलेलं असतं, मग त्यांचं ना आधीच ठरलेलं असतं, मग हा ना हिला जाऊन बोलणार. तुम्ही एक साधा विचार करा, जर तुम्हाला कोणा सांगितलं तुम्ही जा आणि त्याच्याशी भांडा, तर तुम्ही एवढं मनापासून भांडाल का? नाही होणार ना. ते ज्या त्वेषाने भांडतात ना, ते ज्या त्वेषाने प्रेम करतात, ज्या त्वेषाने काय म्हणतात त्यांचे लाईट मुवमेंट्स असतात, ज्या त्वेषाने ते कामं करतात, मैत्री निभावतात किंवा दुश्मनी निभावतात, हे कधी येतं? जेव्हा ती भावना आतमध्ये ओरिजिनल असते तेव्हा. कोणाला तरी काहीतरी करायला सांगायचं आणि त्याच्यातनं नाट्य निर्माण करायचं, हे असं काही घडत नाही. अख्ख्या दिवसाचा म्हणजे हे जे फुटेज असतं ते फुटेज अख्ख्या दिवसाचं असतं आणि त्या फुटेजमध्ये प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त रंजक गोष्ट आम्ही काय घेऊन येऊ, हे आमचं टास्क असतं, हा आमचा टार्गेट असतो. जे असतं ते बिग बॉसच्या मर्जीनुसार, बिग बॉसच्या सांगण्यानुसार आणि बिग बॉसच्या नियमानुसार घडतं. आणि सगळीकडे कॅमेरा आहेत, तुम्ही पाहिलेलं आहे. कोणी किती काही ठरवलं तरी काही होऊ शकत. तर नक्कीच आताच आपल्यासोबत अनिकेतजी आणि विराजजी होते, ज्यांनी की बिग बॉसच्या घराची जी वैशिष्ट्य आहे ती आपल्यासोबत शेअर केलेली आहे. आणि तुम्हा दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद बिग बॉसच्या घराची वैशिष्ट्य आमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आता जर आपण बघितलं तर या घरामध्ये एकूण 16 कंटेस्टंट जे आहेत ते पाहुणे म्हणून या ठिकाणी येत असतात, या ठिकाणी राहत असतात. यामध्ये मुलं असतील, मुली असतील, प्रत्येकजण या ठिकाणी एकत्र मिळून राहत असतं. त्यामध्ये कोण कोणाचा वैरी होतो, कोण कोणाचा मित्र होतो हे तर आपल्याला सीझनच्या एंडिंगलाच कळतं. परंतु सुरुवातीला जेव्हा आपण इथे आलेलो आहे तर आपण या बेडरूमचा आता लुक पाहूया. सर इथे बघितलं तर इथे येल्लो कलरमध्ये हे जे बेड्स आहे हे बनवण्यात आलेलं आहे. तर हे येल्लो जे बेड्स आहे ही संपूर्ण एरिया जो आहे हा जेंट्सचा एरिया म्हणून आपण संबोधू शकतो. कारण की इथे बघितलं तर वरती तुम्ही बघा फेसेस दिलेले आहेत. हे जे वेगवेगळे मुखवटे आहेत, हे वेगवेगळे जे फेसेस आहे या पद्धतीची डिझाईन या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर प्रत्येक चेहरा आपल्याला काहीतरी सांगतोय, काहीतरी बोलतोय असंच आपल्याला यामधून समजतंय, यामधून आपल्याला तसं वाटतंय. आता जर इथे बघितलं तर
तर ह्या ठिकाणी जर आपण गेलो तर ह्या ठिकाणी गुलाबी कलरचे सगळे जे बेड्स आहेत ते केलेले आहे. नक्कीच जर आपण बहुतांश वेळेस बघितलं तर मुलींचा हा पिंक हा कलर फेवरेट मानला जातो आणि त्यासाठीच इथे बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा मुलींसाठी हे पिंक कलर्सचे जे बेड्स आहेत ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे. यानंतर जर आपण बघितलं वरची संपूर्ण साईड, तर वरती सगळीकडे जसं आपण मुलांच्या इथे बघितलं होतं तर तिथे फेसेस बनवलेले होते, तर इथे सगळीकडे हे फुलं जे आहेत ती बनवण्यात आलेली आहे आणि खूप सुंदर असं रूप या बेडरूमला सुद्धा दिलं गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा बाहेर भांडणं होतील, तंटे होतील, जे काही होतील, कोणाचा वाद असेल, या ठिकाणी आल्यानंतर तरी बॉडीला, डोक्याला, सगळ्या गोष्टींना रेस्ट मिळेल अशा पद्धतीचीच रंगसंगती वापरून हे संपूर्ण बेडरूम जे आहे ते डिझाईन करण्यात आलेलं आहे. यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी लहान मोठ्या स्टोरेजसाठी सुद्धा त्यांनी एक जागा दिलेली आहे. ती जागा जी आहे ती बेडला आहे. आता ती बेडला जागा कशी आहे, तर आपण ही जागा बघितली तर इथे हे लहान मोठ्या स्टोरेजसाठी त्यांनी या बेडमध्ये ही जागा दिलेली आहे. आणि दुसरी जी जागा आहे ती त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी बेडरूममध्येच हा रूम आहे आणि या रूममध्ये स्टोरेजसाठी त्यांनी ही जागा दिलेली आहे. बिग बॉस मध्ये जे सदस्य येतात त्यांच्यात वादविवाद तर नित्याचेच, परंतु या सगळ्यात जास्त वाद होत असतील तर ते कॅप्टन रूम कोणाला मिळणार आणि कोण कॅप्टन होणार यावरूनच. जर यावरून वाद इतके होतात तर अर्थातच बिग बॉसच्या घरातील कॅप्टन रूम सुद्धा तितकीच आकर्षक असेल. ही पहा, कॅप्टन रूम लाल आणि मरून रंगात संपूर्णतः सजवलेली, अगदी शाही अंदाजातली. जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे कॅप्टनच्या रूममध्ये खूप छान असा शाही लुक जो आहे तो देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर हा जो बेड आहे तो अत्यंत शाही रूपातला हा बेड जो आहे तो मानला जातो, कारण की ही कॅप्टनची रूम आहे. जो कॅप्टन असतो त्याला एक स्पेशल अशी जागा दिलेली असते, एक विशिष्ट अशी त्याची जागा असते, त्याला तसंच मानलं जातं, संबोधलं जातं आणि ती जागा त्याची या ठिकाणी रेस्ट करण्यासाठी सुद्धा त्याला देण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर असा रूम हा सुद्धा बनवण्यात आलेला आहे. जर इथली रंगसंगती बघितली तर बाहेर जसं जितकं कलरफुल सगळं काय आहे त्याच्या थोडं पलीकडे जाऊन या ठिकाणी लाल कलर जो आहे तो जास्त वापरण्यात आलेला आहे, गोल्डन कलर या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे आणि त्याचा संपूर्णतः उपयोग करून या ठिकाणी अगदी शाही एखाद्या राजमहलातला, एखाद्या राजवाड्यातला एखादा बेडरूम ज्या पद्धतीचा असेल त्याच पद्धतीचं सगळं काही इथे अवेलेबल ठेवण्यात आलेलं आहे. आता आपण बिग बॉसच्या घराचं संपूर्ण बेडरूम तर बघितलंय, परंतु या बेडरूमच्या पलीकडे जर आपण एक गोष्ट नोटीस केलेली असेल तर या ठिकाणी काही सिंगल बेड आहेत आणि काही डबल बेड आहे. तर हे जे डबल बेड आहेत आणि सिंगल बेड आहे, आपण जर मागचे सुद्धा बिग बॉसचे सीझन बघितले असेल तर त्यामध्ये सुद्धा ह्या बेड्समधून झालेलं भांडण हे प्रत्येकाला आठवत असेल. तर आता या सीझनमध्ये या बेड्सवरून काय भांडण होतं, कोणता वाद रंगतो, कोणता राडा घडतो हे बघणं अत्यंत उत्साहाचं नक्कीच असणार आहे. आजचा दिवस आपण घालवला बिग बॉसच्या घरात. बिग बॉसच्या घराची जी सैर होती ती अतिशय छान होती. बिग बॉसचं घर हे खूप सुंदर होतं. खरं तर तिथे जे येणारे पाहुणे आहेत त्यांच्याही अगोदर बिग बॉसचं घर हे आपल्यासाठी खुलं झालेलं होतं आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा या सैरीच्या माध्यमातून बिग बॉसच्या घराचं दर्शन जे आहे ते आता मिळालेलं आहे. तर बिग बॉसचं घर कसं असणार आहे, तिथे वाद कसे रंगणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा नक्कीच तुम्हाला आमच्या लोकशाहीच्या या विशेष बिग बॉसच्या घराच्या सफरमधून मिळालेला असणार आहे. यासोबतच आता आपण आलेलो आहोत लोकशाही न्यूजच्या ऑफिसमध्ये आणि बिग बॉसच्या घराची सैर आपली इथेच थांबली आहे. इथं दिसतं तसंच असतं. आता काय करणार?